नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी सुरुवातीला पाहूया. मुंबईमध्ये दिवसाढवळ्या तरुणीवर जीव घेणा हल्ला झाल्याचा प्रकार घडलेला आहे. पोलिसांमुळे या तरुणीचा जीव वाचू शकलाय. हल्लेखोर तरुणाला पोलिसांनी वेळीच रोखल्यानं या तरुणीचा जीव वाचवता आलाय. मुंबईतल्या वडाळा इथल्या बरकत अली नाका इथली ही सगळी घटना आहे. मुलीच्या घरचे लग्न करण्यास परवानगी देत नाहीत म्हणून संतापलेल्या तरुणानं टोकाचं पाऊल उचललं. त्यानं संतापाच्या भरात तरुणीला भर रस्त्यात गाठून तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. धारदार चाकूनं तो तरुणीवर सपासप वार करणार. एवढ्यातच अंमलदार मयूर पाटील यांनी त्या माथे फिरू तरुणाला रोखलं आणि तरुणीचे प्राण वाचवले. मात्र यावेळेला एक वार पाटील यांच्या हातावर झाल्यानं ते जखमी झाले. हा काहीच सेकंदाचा खेळ घटनास्थळी असलेल्या एका सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला आहे. प्रेम प्रकरणातून हा सगळा प्रकार घडल्याचं प्राथमिक दृष्ट्या समोर आलेलं आहे. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. अजित, सगळा प्रकार नेमका काय आहे, सविस्तर त्याबद्दल काय सांगाल? अजिंक्य, काल सकाळी ज्यावेळेस मयूर पाटील हे पोलीस अंमलदार त्यांच्या कर्तव्यावरती होते तेव्हा बरकत अली नाका जो आहे तिथला एक बस स्टॉप आहे. या बस स्टॉप जवळ अचानक एक मुलगा जो आहे तो एका मुलीच्या मागून धावून येताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपण पाहू शकतो. तो मुलगा सगळ्या मागे धावून आल्यानंतर त्याच्या हातामध्ये मोठा चाकू होता. ज्या चाकूने त्या मुलीच्या पाठीवर तो वार करणार होता. तितक्यात हे सर्व जे आहे ते मयूर पाटील पाहिलं आणि थेट त्यांनी त्या मुलावरती झेप घेतली. या सगळ्या झटापटीमध्ये जवळपास ही झटापट जी आहे ही 5 ते 7 मिनिटं चालली. या झटापटीमध्ये त्या अनिल बाबर नावाच्या व्यक्तीने मयूर पाटील यांच्या हातावरती वार केलेला आहे. तो फोटो आपण पाहताय, त्या फोटोमध्ये स्पष्टपणे दिसतंय की मयूर पाटील यांना किती गंभीर जखम झालेली आहे. त्यांच्या अंगावर रक्ताचे डाग आहेत, शर्टावरती पॅन्टीवरती रक्ताचे डाग आहेत. असं असताना देखील एवढी मोठी जखम झाली असताना देखील मयूर पाटील हे जे पोलीस अंमलदार आहेत त्यांनी या मुलाला कुठेही सोडलं नाही. त्याचा हात दाबून ठेवला, त्याला खाली पाडून ठेवलं जेणेकरून तो पुन्हा उठून त्या मुलीवर किंवा इतरांवर कोणावरती वार करणार नाही. माथेफिरू हा मुलगा होता असं सांगितलं जातंय. एक ज्या मुलीवर त्याने हल्ला केलेला आहे त्या मुलीचं आणि त्याचं दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. पण घरच्यांनी लग्नाला परवानगी दिली नाही आणि मुलगी जी आहे ती घरच्यांनी लग्नाला परवानगी दिली नाही म्हणून त्या मुलाशी पुढे संबंध ठेवायला नकार दिला मुलीने. हाच राग मनात धरून काल सकाळी त्याने बरकत अली रोड येथे तिला गाठलं आणि तिच्यावरती धारदार चाकूने हल्ला केला. तिच्या पाठीवर खरं हल्ला झालेला आहे पण तो हल्ला जो आहे तो करण्यामध्ये सक्षम नव्हता कारण का मयूर पाटील यांनी त्याच वेळी धाव घेतली आणि त्याचा चाकू जो आहे तो वळवला. अजित, मयूर पाटील यांच्या प्रसंगावधानाचं, त्यांच्या धाडसाचं निश्चितपणे कौतुक करावं लागेल. त्यांनी या तरुणीचा जीव वाचवलाय. अजित, त्याबद्दल नेमकं काय सांगाल? नक्कीच. खरं तर अशा घटना ज्या आहेत या घटनांमध्ये बघ्यांची गर्दी फार असते. कोणी पुढे येत नाही. आपल्याला काय होईल का, आपल्या अंगावरती तो वार करेल का किंवा याच्यामध्ये आपला जीव जाईल का, अशा अनेक घटना असतात. पण मयूर पाटील यांनी कोणतीही भीती न बाळगता थेट बघूनच त्या मुलाच्या हातामध्ये इतका मोठा चाकू होता तो पाहूनच त्याने मयूर पाटील यांनी थेट त्या मुलाच्या अंगावर उडी घेतली. आपण जर दृश्यामध्ये पाहिलं तर मयूर पाटील काय स्पीडने धावत येत आहेत आणि त्या मुलाला पकडतायत, खाली पाडतायत. आणि त्यानंतर आणखीन एक आश्चर्याचं म्हणजे मयूर पाटील यांनी सगळं केल्यानंतर त्या इतर लोकांनी देखील मयूर पाटील यांना मदत केली मुलाला पकडण्याकरता. नाहीतर फार मोठा अनर्थ घडला असता. आपल्याला माहिती आहे की अशा अनेक घटना घडलेल्या आहेत ज्यामध्ये एकतर्फी प्रेम असेल किंवा इतर कुठल्या कारणांमुळे भर रस्त्यामध्ये मुलीवरती चाकून हल्ला केला गेला आहे. ठाण्यामधली घटना अशी घडली होती ज्या मुलीवरती जवळपास पाऊण तास तो मुलगा जो आहे तो एका 21 वर्षीय मुलीवरती जवळपास 51 वार त्याने केले होते. ती मुलगी पाऊण तास रस्त्यात थारोळ्यात पडली होती पण तिथे कोणी आलं नाही. ठाक्याच्या अंतरावर पोलीस स्टेशन होते. मात्र असं असून सुद्धा कोणी त्या मुलीच्या मदतीला गेलं नाही. पण इथे मात्र मयूर पाटील यांच्या सतर्कतेमुळे, सावधानतेमुळे, प्रसंगावधानामुळे त्या मुलीचा जीव वाचलेला आहे. जर मयूर पाटील यांनी त्यावेळी धाडस दाखवलं नसतं तर या मुलीचा जीव वाचला नसता. कारण का जो अनिल बाबर नावाचा मुलगा आहे तो इतक्या आक्रमकतेने आणि संतापाने त्या मुलीच्या मागे धावून आला होता की थोडं जरी कोणी मयूर पाटील यांचा थोडा जरी नेम चुकला असता किंवा त्याला अडवण्यात ते चुकले असते तर मुलीच्या थेट मानेवरती. अजित, तरुणीची प्रकृती नेमकी कशी आहे आणि पाटील यांच्या हातावर वार झाला होता, जखम मोठी झाली होती, त्यांची प्रकृती नेमकी कशी आहे?
सुदैवाने मयूर पाटील यांच्या धाडसाने त्या मुलीला कोणतीही जखम झाली नाहीये. झटापटीमध्ये काही किरकोळ जखमा झालेल्या आहेत. पण मयूर पाटील यांच्या हातावरती मोठी जखम झालेली आहे. त्यांच्यावरती खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. ते सध्या आराम करत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते आज मयूर पाटील यांची भेट घेणार आहेत आणि त्यांचं कौतुक करणार आहेत. या सर्व बाबींमध्ये आपण जर लक्षात घेतलं अजिंक्य, तर मयूर पाटील यांच्यासारख्या धाडसी पोलिसांची मुंबई पोलीस दलामध्ये कमी नाहीये आणि ते मुंबई पोलीस हे नेहमी देवासारखे धावून येतात. हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. बिलकुल बिलकुल अजित, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. पुढची अतिशय महत्त्वाची बातमी आता आपण बघणार आहोत. भोंगे आंदोलनाचं बूमरँग झालेलं आहे की काय अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. कारण भोंगे आंदोलनाचा मंदिरांना सुद्धा फटका बसताना दिसतोय. भोंगे आंदोलनामुळे शिर्डीमध्ये शांतता आहे. साई मंदिरामधली काकड आरती शेजारती शांततेत पार पडलेली आहे. बिना भोंगे या आरत्या पार पडलेल्या आहेत आणि त्यामुळे भाविकांमध्ये काहीसं नाराजीचं वातावरण असल्याचं समजतंय. साई मंदिराच्या आरत्या या भोंग्यांवर वाजू द्या अशी मागणी शिर्डीतल्या मुस्लिम समाजानं केल्याचं समजतंय. भोंगेबाज राजकारण्यांनी हिंदुत्वाचा गळा घोटला अशी टीका संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेली होती. राज्यामध्ये भोंग्यावरून राजकारण सुरू असताना शिर्डीतल्या जामा मशिदीनं अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलाय. पहाटेची अजान लाऊडस्पीकरवर होणार नाही, पण साईबाबांची काकड आरती आणि शेजारतीचे भोंगे बंद करू नका, त्यावेळी भोंगे सुरूच राहू द्या असं म्हणत जामा मशिदीच्या विश्वस्तांनी मनाचा मोठेपणा दाखवलाय. अजानसाठी भोंगे लावणार नाही, मात्र साईबाबांची आरती भोंग्यांवरून होऊ द्या अशी भूमिका विश्वस्तांनी घेतलेली आहे आणि यासाठी त्यांनी पोलिसांना निवेदन दिलंय आणि विनंती सुद्धा केल्याचं समजतंय. महाराष्ट्रामध्ये भोंगावाद संदर्भात जो विषय चालू आहे, तर शिर्डीमध्ये सकाळची जी 6 पूर्वी आजान होती ती बंद करण्याचा निर्णय घेतला. तसेच शिर्डी मुस्लिम समाज आणि जामा मस्जिद ट्रस्टतर्फे आम्ही अशी विनंती करतो, ह्या भोंगावादामुळं जी साईबाबा मंदिरामधली काकड आरती बंद झालेली ती पूर्ववत सुरू करावी आणि शिर्डीमधून जो सर्व धर्म समभावाचा संदेश जातो त्या पद्धतीने ती आरती पूर्ववत करावी अशी मुस्लिम समाजाच्या वतीने विनंती. याच विषयावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही राज ठाकरे यांचं नाव न घेता टीका केलेली आहे. एक ट्विट त्यांनी केलेलं आहे. हे ट्विट आधी काय पाहूया. दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है, उम्र भर का गम हमें इनाम दिया है, तूफान में हमको छोड़ के साहिल पे आ गए, तूफान में हमको छोड़ के साहिल पे आ गए, दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया है. मंदिरावरचे भोंगे काढा असं म्हटल्यानंतरची नैसर्गिक प्रतिक्रिया अशा आशयाचं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे. याच संदर्भात त्यांची प्रतिक्रिया आपण पुन्हा एकदा जाणून घेऊया. स्वतः जितेंद्र आव्हाड आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरनं. आव्हाड साहेब, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतवर. भोंगे आंदोलन कुठंतरी आता त्याचं बूमरँग होतंय की काय असं वाटतं आपल्याला एकंदरीत ही सगळी घडामोड पाहता? तुम्ही दुसऱ्यांचा जेव्हा खड्डा खणता तेव्हा लक्षात ठेवायचं, माती ढासळू शकते आणि आपण त्या खड्ड्यात पडू शकतो. आज अत्यंत वाईट दिवस आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने की कालपासनं साईबाबांची काकड आरती होत नाहीये. वर्षानुवर्ष म्हणजे 1918 साली जेव्हा त्यांनी 20 समाधी घेतली त्यानंतर सातत्याने तिथे 4 ते 5 आरत्या होतात. रात्री शेजारती पण होते आणि त्या सगळ्या करोडो म्हणजे लाखो भक्त असतात, त्यामुळे ती लाऊडस्पीकरवर पण ऐकवली जाते कारण मंदिरात तेवढी जागाच नाही. बरोबर. आता बंद झाली आणि ते स्वतःच म्हणतात मंदिरावरचे भोंगे उतरून टाका. काय त्यांना काय करायचं मला काय त्यांचं हे समजत नाहीये. ते थोर आहेत त्यामुळे त्यांच्या थोरपणाचे गोडवे गाव तेवढे थोडेच आहेत. बर, पण आवडसाहेब एक प्रश्न या निमित्तानं विचारावासा वाटतो, ते म्हणजे शिर्डीतल्या जामा मशिदीनं तिथल्या मुस्लिम बांधवांनी एक महत्त्वाचा निर्णय घेत पहाटेची अजान मात्र लाऊडस्पीकरवर होणार नाही असं म्हटलंय, मात्र पोलिसांना निवेदन देत म्हटलंय की काकड आरती आणि शेजारत्या आणि इतर आरत्या ज्या आहेत शिर्डीतल्या त्या मात्र लाऊडस्पीकरवर व्हाव्यात असं निवेदन त्यांनी पोलिसांना दिलंय. मनाचा मोठेपणा दाखवलाय त्यांनी, त्यावर आपली प्रतिक्रिया? हा मनाचा मोठेपणा नाही, हा महाराष्ट्र धर्म आहे. ज्यांनी ही माती आपल्या माथ्याला लावली आहे ना, ज्यांनी एका ताटात जे जेवलेत ना,
ज्यांनी ईद आणि दिवाळी साजरी केली आहे ना, अशांना हे सगळं बघून वाईटच वाटतंय. गावागावात या प्रतिक्रिया आहेत. गावागावात असे म्हणजे मला काही बोलायचं नाही या विषयावर, पण असं वातावरण ग्रामीण महाराष्ट्रात नाहीये. ग्रामीण महाराष्ट्रात रात्री 12-12, 1-1 वाजेस्तो टाळ, मृदुंग, कीर्तन, भजन, पाठ अनेक उत्सव चालतात आणि 365 दिवस चालतात. म्हणजे मुंबऱ्याला एक मंदिर आहे, दत्त मंदिर, तिथे दरवेळेस भजन, कीर्तन, आरती चालते. कुणी कधी त्याच्याबद्दल आक्षेप घेत नाही, बोलत नाही. पण ही परंपरा आहे. आता ह्याचं काय उत्तर आहे त्यांच्याकडे माहित नाही. आता काकड आरती बंद झाली, ती सुरू कशी करायची त्यांनीच आता त्याच्यावर उपाय शोधावा. लाखो भक्त जगभरात नाही येतात त्या शिर्डीला. त्यांना काय उत्तर द्यायचं जेव्हा ते काकड आरती येतील, म्हणजे काकड आरती सुरू होईल आणि लोक त्यांना सांगावं लागेल की काकड आरती काय होणार नाही, आता बंद झाली काकड आरती. काय उत्तर देणार? नाही, इथे एक महामानव होऊन आहेत, ते दादरमध्ये बसले आहेत आणि ते म्हणाले की आता काही कुठेही आरत्या करायच्या नाहीत. नाही, पण आवडसाहेब, राज ठाकरे सातत्यानं असंच म्हणतायत की हा काही धार्मिक विषय नाही, हा सामाजिक विषय आहे. कालच्या पत्रकार परिषदेत देखील त्यांनी हेच म्हटलं आणि यासोबत ते हे सुद्धा म्हणाले. नाही, बोला. एवढे मोठे सामाजिक प्रबोधनकार, ते पहिले प्रबोधनकार होते ते वेगळे होते. त्यांना महाराष्ट्रातली जात व्यवस्था समजत होती, इथली समाज व्यवस्था समजत होती, इथली धर्म व्यवस्था समजत होती आणि किंबहुना त्यांना व्यवस्था समजत होती. हे आधुनिक महाराष्ट्रातले जे काही नवीन प्रबोधन शिकवणारे जे काही आले आहेत त्यांना हे समजलंच नाही. पण तुमचा मांडलेला बाणा उलटा फिरून तुमच्यावरच येणार आहे. आता काकड आरतीचं काय करायचं तेवढं त्यांनी सांगावं दिवसभरात. बरं, पण मग आवडसाहेब, काल संजय राऊत बोलताना असं म्हणाले की भाजपनं राज ठाकरेंचा राजकीय बळी दिलाय. आपल्यालाही असंच वाटतं? इतक्या लहान पोरग आहे का? लहान पोरग आहे. संजय राऊत काय बोलतात ते संजय राऊत बोलतात. मी काय संजय राऊतांचं खरं का खोटं ठरवणारा कोणी मोठा नेता नाही. ते माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत, ते अत्यंत हुशार आहे. त्यांच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही. मला एवढंच बोलायचं आहे की अनेक भक्तांच्या मनावर राज करणारे, श्रद्धास्थान असलेले साईबाबांच्या सकाळच्या काकड आरतीचं आता करायचं काय? आपल्या सोबत सध्या बाळा नांदगावकर देखील आहेत, मनसेचे नेते. नांदगावकर साहेब, आपलं देखील स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. भोंगे आंदोलनाचा कुठेतरी बूमरँग होतोय की काय, अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. कारण शिर्डीतली काकड आरती, शेजारती भोंगे बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता सध्या तरी बंद आहे, शांततेत आरती होतीये, त्यामुळे ही चर्चा सध्या सुरू आहे. आपली पहिली प्रतिक्रिया. मला असं वाटतं की 2 दिवस साईबाबांची सकाळची काकड आरती झालेली आहे, फक्त ती भोंगे लावून झालेली नाही. वर्षानुवर्ष ती चालू आहे, गोष्ट खरी आहे. पण ह्या काकड आरतीचा त्रास कोणाला आहे? काल सन्माननीय राजसाहेबांनी जी पत्रकार परिषद घेतली, त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितले की 135 मशिदीवरती जी अजान वाजली ती कोणत्या कायद्याला धरून वाजली? नाही, पण नांदगावकर साहेब, मी तुम्हाला थेट प्रश्न यासाठी विचारला, त्याचं उत्तर देखील तुमच्याकडनं थेटपणेच अपेक्षित होतं. प्रश्न हा होता की स्पीकर विना काकड आरती होतीये आणि त्यामुळं साई भक्त आणि भाविकांमध्ये नाराजी आहे, त्यामुळे तुम्ही जी भूमिका घेतली होती ती उलटते की काय असं वाटतंय, अशी चर्चा आहे. नाही, तुमची चर्चा आहे ती. नाराजी असण्याचं कारण नाही. मी आता शिर्डीमधून माहिती सगळी घेतली, त्याच्यानंतर मी तुमच्याशी बोलतोय. आलं का लक्षामध्ये? मला एक सांगा, सरकार कोणाचं आहे? तिथं अशोक काळे आहेत आमदार, ते अध्यक्ष आहेत. ऍडव्होकेट जगदीश सावंत उपाध्यक्ष आहेत. कळलं का? सरकार तुमचे आहेत, इतर ठिकाणचे आजार तुमच्या वाचता आहेत. आलं का लक्षात? असं मी जर म्हणालो त्याच्यावर तुमच्या कायद्याने तुमचा कायदा तुमचा त्या ठिकाणी वागतोय. सुप्रीम कोर्टात यावेळेला होते आणि इकडे तुम्ही शिर्डी संस्थांचं काकड आरतीचे नाव घेऊन तुम्ही आम्हाला काय हिंदूला काय एवढे डरपोक समजलेत का? आम्ही भेकड नाही आहोत. आलं का लक्षामध्ये? काकड ऐका, हे लक्षात घ्या तुम्ही. त्याच्यामुळे काकड आरती झालेली आहे
आणि काकड आरतीचा लाभ आपल्याच लोकांनी घेतलेला नांदगावकर आहे. साहेब, आपल्या सोबत जितेंद्र आव्हाड सुद्धा आहेत सध्या फोन लाईन वरनं. त्यांची प्रतिक्रिया मला निश्चितपणे यावर जाणून घ्यायची. आव्हाड साहेब, आपली प्रतिक्रिया. बोला. म्हणजे त्यांनीच कबूल केलं की काकड आरती ही लाऊडस्पीकरवर झालेली नाही आणि काकड आरतीचा त्रास कोणाला होतो हे त्यांना समजलेलं आहे. त्यामुळे मी काय बोलणार त्याच्यावर. काकड आरतीचा त्रास शिर्डीतल्या लोकांना होतो हे या जगातलं 8वं आश्चर्य आहे. नाही, काकड आरतीचा त्रास कोणालाही होत नाही, कोणालाही होत नाही. अहो, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आणि राज्यामध्ये आणि मुंबईमध्ये सकाळ दुपार संध्याकाळ तुमच्या अजान चालू असतात. त्याच्यामुळे लोक परेशान आहेत. काकड आरतीमुळे परेशान नाहीत. साईबाबाच्या मंदिरामध्ये हिंदू, मुसलमान, शीख, ईसाई सगळ्या जाती धर्माची लोक जातात. हे आव्हाड साहेब लक्षात घ्या. पहिलं तुम्ही किती पुष्टीकरण करणार. माझ्या व्यवस्थित लक्षात आहे. पण काल तुमचेच राजसाहेब म्हणाले की मंदिरावरचे भोंगे काढून टाका. त्यांची भूमिका स्वागतार्ह आहे. नाही, पण त्यांनी काय बोलले ते, तुम्ही पहिले आजाद जे होत आहेत अवेळे वगैरे वगैरे आजान वेगळे होते आणि आरत्या होतात असं होत नाही. आजान आरत्या बंद होणार ना, तुमच्यामुळे बंद होणार. तुमचे राजसाहेब म्हणाले की मंदिरावरचे भोंगे काढून टाका. काय बोलले ते सांगतो ना. ते म्हणाले मंदिरावरचे भोंगे काढून टाका. राजसाहेब बोलले ते काय बोलले ते सांगतो ना मी तुम्हाला. ते असे म्हणाले की पहिले मशिदीवरची सुप्रीम कोर्टाचा दिलेला जो काय निर्णय आहे तो सगळ्याला लागतो. असा पहिला मी ह्याला मारेन नंतर मी त्याला मारेन असं होत नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचलं की समजेल कायद्यापुढे सगळे समान असतात. तुम्ही मला संविधान सांगू नका, तुम्ही वाचा ना. अहो, तुम्ही मला संविधान सांगणार काय बाळा नांदगावकर? तुम्ही मला सांगणार संविधान? राजसाहेबांना घेऊन चैत्यभूमीला जाऊन या कधीतरी. तुम्ही प्रख्यात पंडित आहात. तुम्ही राजसाहेबांना घेऊन कधीतरी चैत्यभूमीला जाऊन या. तुम्ही प्रख्यात पंडित आहात. आंबेडकरांचं नाव घ्यायला लाज वाटते तोंडात. तुम्ही घ्यायला लाज वाटते त्याचं काय करायचं. आम्ही शाहू फुले आंबेडकरांचं तर नेहमीच घेतो राव. तुम्ही नाही घेत छत्रपती. तुम्ही विचार करा. स्टेजवर पडता तेव्हा शाहू फुले आंबेडकरांना कोण फोटोला हार घालतात कोण बघतोच आहे. आपला विषय काकड आरतीचा. हा, विषयांतर होत होतं थोडंसं. पुन्हा एकदा. आणि मुसलमानांनी भोंगे कधीच काढून टाकले. मुसलमानांनी निवेदन दिलंय की काही करा पण काकड आरती होऊ द्या. नाही, पण नांदगावकर साहेब आपण शिर्डीतल्या. बरं बोला. काल मिनारा मस्जिद, भेंडी बाजार हे मुंबऱ्याला असतात. मिनारा मस्जिद भेंडी बाजारला सकाळी 5:13 बाग झाली पहिली. ती कुठल्या कायद्याला धरून होती, कुठल्या सुप्रीम कोर्टाच्या कायद्याला धरून होती पाहिजे तुम्हाला मी पाठवतो. माझं त्याचं फुटेज आहे. नाही, पण मग नांदगावकर साहेब, राज ठाकरे असं म्हणाले होते की मग त्याची सजग नागरिकांनी तक्रार करावी, कायदेशीर पर्याय अवलंबावा. मग त्याची तक्रार केली आहे का? हो, करतायत, केलेली आहे. आमच्या लोकांनी त्याच्या समोर हे पण केलं आहे, केलेली आहे. काय विषय येत नाही. बरं, मग आपण आव्हाड साहेबांना विचारूया आता की नेमकी काय कारवाई होईल, सरकार काय कारवाई करेल, आपण विचारूया त्यांना. असं आहे की 10 ते 6 हा कायदा जो आहे ना हा सगळ्यांना लागू होणार. सगळ्यांना लागू होणार. त्याच्यात हिंदू, मुसलमान, शीख, ईसाई आणि त्यांचे कडा, नंतर त्यांचे कडा वगैरे काय होणार. ह्यांचे त्यांचे या भारतात नाही. बरोबर. आंबेडकरांच्या संविधानाने एव्हरीबडी इज इक्वल इन फ्रंट ऑफ लॉ असं सांगून टाकलं. हो, माहिती आहे आम्हाला. त्याच्यामुळे शिर्डी मधला जो प्रकार आहे त्याच्यामध्ये 2 दिवसापूर्वीच तिथल्या मुस्लिम समाजाने भोंगे उतरवून टाकले. खरे भोंगे उतरवण्याची काही गरज नाही. तसा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नाही. सर्वोच्च न्यायालयाचा बोलायचं नाही, अनाउन्समेंट करायचं ना, काही करायचं नाही लाऊडस्पीकरवर. पोल्युशन ऍक्ट पण भोंगे तर उतरवणारच नाहीत, कायद्यातच नाहीये ते. मर्यादा असलीच पाहिजे, त्याच्याबद्दल काही चूक नाही. पण आता ठीक आहे. आता आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये कीर्तनाची परंपरा आहे, रामायणाची परंपरा आहे, तुकारामाचे अभंग म्हणण्याची परंपरा आहे. आपल्याकडे आमची भोगे लावून चालत नाही. आमची भोगे लावून चालत नाही. खेळ खेळतोय सगळं हिंदू मुसलमान मंदिर आहेत महाराष्ट्रामध्ये 50 ते 60 हजार मंदिरांवरती लाऊडस्पीकर आहेत.
आणि त्याच्यातनं रात्री थकलेला शेतकरी हे प्रबोधनाचे काम करत असतात. प्रबोधन करतात ते, पण ते भोगे लावून करत नाही. वारकऱ्याला बोलून त्याचं ऐकणं सगळं ग्रामीण भागात असतं. त्याचा आधार घेऊन मुस्लिमांचं तुष्टीकरण किती करणार? अरे मुस्लिमांचं तुष्टीकरण तुम्ही आठवा, तुम्ही कधी मस्जिदीत गेले होते राज ठाकरेंबरोबर? अहो मी ते जातो, तारीला बसले होते, जातो ना, माझे संबंध पण आहे, तो विषय नाही. लोकांना जो त्रास लोकांना जो त्रास होते त्याचं काय ते सांगा. ते करताय माणसाने एका विचारावर ठाम असावं. बाळासाहेबांच्या जेव्हा नकला करताना तेव्हा बाळासाहेब एकदा तोंडातनं शब्द गेला तो आयुष्यात फिरवत नव्हते. हो, म्हणून तुम्ही त्याचं फिरवायला लावताय ना पवारसाहेबांचा आधार घेऊन. बाळासाहेब शब्द होता तुम्ही बोलले, भोगे बंद करा, बाळासाहेबांचा शब्द होता. तुम्ही 6 महिन्यांनी शब्द फिरवताय, 6 महिन्यांनी. तुम्ही काय करताय? तुम्ही काय करताय? माझ्या आयुष्यात जिथे आहे ना, ज्या विचाराने आलो आहे ना, त्या विचारात एकदाही पलटी मारणारा मी माणूस नाहीये. तुम्ही कुठे असे आम्हाला माहिती आहे, तुम्ही किती पलट्या मारल्या ते मला माहिती आहे. पक्षाला माझ्या काय नाही, आव्हाड साहेब आणि नांदगावकर साहेब, विषयांतर होतंय कुठेतरी. मी पुन्हा एकदा विनंती करीन की आपण थोडंसं विषयावर बोलूया. नांदगावकर साहेब, एक प्रश्न आहे या निमित्तानं. मुस्लिम समाजानं तिथल्या जामा मस्जिदीनं शिर्डीतल्या निवेदन दिले पोलिसांना की अजान बंद आम्ही करतो, लाऊडस्पीकरवरनं वाजवणार नाही, पण शेजारती आणि काकड आरती होऊ द्या. मग अशांचं कौतुक पण केलंच पाहिजे. हो, बिलकुल कौतुक करायला पाहिजेत, काय माझा विषयच नाही. परंतु एक तुम्ही लक्षात घ्या, तिथल्या लोकांनी जर निवेदन दिलेलं असेल तर सरकार यांची आहे, अध्यक्ष यांचं आहे, उपाध्यक्ष यांचं आहे. आलं का लक्षात? तुम्ही जशी तीर कशाला मारताय, पण अख्ख्या देशाला जो त्रास आहे त्याचा विचार आव्हाड साहेब करणार नाही. तो पण विचार करायला पाहिजे ना. सुप्रीम कोर्टाचा पण सल्ला लागला पाहिजे असं मला वाटते. मी ज्या बांधवांनी त्या ठिकाणी अशा प्रकारची भूमिका घेतली त्यांचं मी अभिनंदन करतो. बर, आव्हाड साहेब बोला. 6 ते 6 हे जे बंधन आहे ते आता सगळ्यांनाच लागू होणार. काही ठिकाणी पोलीस डोळे मिटायचे. आशुतोष काळे आपण वारंवार नाव घेता. आशुतोष काळे काय करणार आहे? अशोक काळे नाही साहेब, तुम्हाला नाही माहिती तर शांत राहा ना जरा. त्याचा मुलगा मंदिराचा अध्यक्ष आहे आशुतोष काळे. अशोक काळेंचा मुलगा आशुतोष काळे. तुम्ही सांगतो तुम्हाला, ऐकावं माझं. लावता का पैसे 5 रुपयाची? आशुतोष काळे अशोक मुलगा आहे. नाही, आपण विषयावर बोलूया. आव्हाड साहेब बोला. पैसे लावता का? आता कसली पैसे? आव्हाड साहेब मुद्द्यावर बोलूया. आशुतोष काळे हा तिथला आमदार आहे आता, आणि त्याला पण माहिती आहे. आणि अशोक काळे पूर्वी आमदार होते शिवसेनेचे, ते मला माहिती आहे. कळलं माझ्यासोबत. तुम्ही अशोक काळे ते काळे म्हणून तुम्हाला काळेचा मुलगा. बरोबर आहे, बोला. हा, आव्हाड साहेब बोला. नाही, त्याच्यामुळे काय, तो अध्यक्ष आहे, त्याच्या हातात काय नाही ना, तुमच्या हातात आहे सगळं. तुम्ही आता 10 तुम्ही काय आग्रह धरतात की 10 ते 6 10 ते 6 10 ते 6 10 ते 6 मध्ये सगळं होणार होतं. आता काय 10 ते 6 नाही. आपला उत्सव निर्णय तो आम्ही पाळणार. तुम्ही मिनारा मस्जिदवरती काय कारवाई करणार ती पण सांगा. कारवाई होणार ना, कारवाई होणार, सगळ्यांवर होणार. मी तुमचं अभिनंदन करेन. माझं तुमच्यातर्फे खास राजसाहेबांना अभिनंदन करा की एवढा मोठं प्रबोधन करणारा अजून एक महाराष्ट्रातला हा पहिला नेता आहे की ज्यांनी सांगितले भोंगेही काढा, म्हणजे मंदिरावरचेही काढा आणि मस्जिदीवरचेही काढा. अभिनंदन करतो. आव्हाड साहेब कारवाई नेमकी केव्हापर्यंत अपेक्षित आहे? मग आव्हाड साहेब, कारवाई नेमकी केव्हापर्यंत अपेक्षित आहे? म्हणजे आपण म्हणालात की कारवाई करू, असं आहे की ते माझ्या हातात नाहीये ना. बर, डेसिबल्स कमी करणं हे आता पोलीस करतील आपलं काम. 6च्या नंतर त्यांना 6च्या आधी परवानगी दिली जाणार नाही, आणि हे सगळं समजून सांगण्यात येईल. पण माझं दुःख एवढंच आहे की सकाळच्या काकड आरती वगैरे ठीक आहे, पण गाव खेड्यामध्ये जे रात्रीचे भजन पठण कीर्तन हे जे काही होतं, आणि सकाळी 7ला गेलेला आमचा शेतकरी बांधव जो शेतात राबून संध्याकाळी 7ला परत येतो, संध्याकाळचं जेवतो आणि देवळात जाऊन हे सगळं ऐकत बसतो, त्याचा एकमेव मार्ग असतो प्रबोधनाचा. सगळ्या मार्ग देवळात लावून नाही करत. हे काय विचारता तुम्ही?
काय 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 भोंगे लावत नाहीत ते. साहेब जरा जरा महाबळेश्वरच्या वगैरे डोंगरात न जा. तुम्हाला नाही प्रत्येक ठिकाणून कणकण 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 आवाज आला ना, छोटूसा बारीकसा एक नाद ब्रह्म आहे तो. त्याच्यात एक ताल असतो. कळलं ना? कुणी सांगितलं की भोंगे लावून करत नाहीत? भोंगे लावून नाही होत. मुंबईच्या बाहेर गेलेच नाही ना तुम्ही लोक. बरोबर, तुम्ही फिरताय. आता मंत्रिपदापासून तुम्हाला किंमत आली. वडाळ्यावर निघाले राजे बाळानं लोक किती शिवाजी पार्कात. शिवाजी महाराष्ट्र रोखला तुम्ही ना. आता लक्षामध्ये चुकून मिळालेलं मंत्रिपद आहे, सांभाळा ते. ठीक आहे. आवडसाहेब आपलाही मुद्दा कळला. नांदगावकर साहेब आपलाही मुद्दा कळला. हो बाळानंदकर 80,000 मतांनी निवडून येतो. 80,000 आम्हाला माहिती. मुसलमान मतदारसंघात. ठीक. आवडसाहेब विषयांतर होतोय कुठेतरी. निवडणुकीच्या वगैरे गोष्टी माझ्याशी करू नका. बरं ठीक आहे. मुद्दा भरकटतोय. आवडसाहेब आपला मुद्दा कळला. नांदगावकर साहेबांचा मुद्दा देखील कळला. आपल्या दोघांचे मी आभार मानतो. आपण ही प्रतिक्रिया दिलीत या महत्वाच्या मुद्द्यावर. त्या संदर्भात साईंची काकड आरती स्पीकरवरून बंद झालेली आहे, पण या सगळ्या प्रकारानंतर सुद्धा शिर्डीमधल्या मुस्लिम समाजानं जामा मशिदीच्या विश्वस्तांनी पोलिसांकडे आता विनंती केली आहे. तसं निवेदन दिलेलं आहे की अजान भोंग्यावरनं होणार नाही, मात्र काकड आरती शेजारती मात्र भोंग्यावरनं होऊ दे, तशी विनंती करणारं निवेदन देखील त्यांनी दिलेलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे धार्मिक स्थळांवरच्या भोंग्यांबाबत नेमकं काय म्हणाले होते ते देखील पाहूया. की बिलकुल मागचा पुढचा काही विचार करू नका. हे भोंगे उतरले गेलेच पाहिजेत. सगळ्या धार्मिक स्थळांवरचे, मग उद्या मंदिरांवरचे असतील तरी उतरले गेले पाहिजेत, पण ह्यांचे उतरल्यानंतर. मनसेच्या राजकारणामुळे मंदिरातील काकड आरत्या झाल्या नाहीत असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू असून मनसेच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजप राजकारण करत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय. भाजपनं राज ठाकरेंचा राजकीय बळी दिल्याचा आरोप सुद्धा राऊत यांनी केलाय. हिंदूंनी संयम राखावा असं आवाहन सुद्धा राऊत यांनी केलेलं आहे. विशेषतः शिर्डीमध्ये आज हजारो लोक होते, भाविक होते काकड आरतीसाठी. त्यांनी तिकडे ही नाराजी विश्वस्तांकडे व्यक्त केली. त्र्यंबकेश्वरला सुद्धा हे एक महत्त्वाचं आमचं ज्योतिर्लिंग आहे. तिथे सकाळच्या आरतीसाठी हजारो लोक बाहेर येतात. अनेक गावात या आरतीचा आनंद लोक घेतात लाऊडस्पीकरद्वारे. तो आज घेता आला नाही. हिंदुत्वासाठी आणि श्रद्धाळूंसाठी आजचा दिवस हा काळा दिवस आहे. अजिबात नाही. हे भोंगे त्यांच्यावरच उलटणार आहे हे आपण पाहत आहे. आज मुंबईत सुद्धा अनेक मंदिरांवर जिथे सकाळी आरत्या होतात, आज रात्री ग्रामीण भागामध्ये जिथे काही रामकथांची काही प्रयोजनं होती, अनेक ठिकाणी भजन कीर्तनांचे कार्यक्रम होते, त्यांनी आजचे कार्यक्रम रद्द केलेले आहेत. असे हजारो तक्रारी ठिकठिकाणी पोलिसांकडे गेलेल्या आहेत. आज संध्याकाळी अनेक भजन मंडळांनी परवानग्या मागितल्या, त्यांना परवानग्या मिळू शकत नाही इतक्या घाईनं. याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार हे नवहिंदुत्ववादी ओबीसी आहे. स्पीकर विना काकड आरती होत असल्यामुळं साई भक्त आणि ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे. नेमक्या त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. जी रात्रीची किंवा शेजारती आहे ती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. भोंग्यानं तर ती होत नाही आहे, आतल्या आत सुरू आहे. त्यामुळं कुठेतरी भक्तांना ती ऐकायला मिळत नाही आहे, त्यामुळं भक्त नाराज आहेत. मात्र दुसरीकडे आपण जर बघितलं तर इथली मुस्लिम बांधव जे आहेत यांनी असं आवाहन केलं आहे की आमची अजान आम्ही पहाटेची बंद ठेवू, मात्र काकड आरती सुरू ठेवा. हे सगळं नेमकं काय आहे? सकारात्मक हा सगळा विचार आहे. नेमकं अनेक वर्ष झाले काकड आरती सुरू आहे, अजान पण होते. तुम्ही आज जे राजकारण सगळं सुरू आहे याच्यावरती आज एक वेगळा विचार सगळा मांडला आहे. काय यामागची सगळी भूमिका आहे? आज आम्ही शिर्डीतील सर्व मुस्लिम बांधव व जामा मशीद ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही एकत्र येऊन एक मीटिंग घेतली आणि त्यामध्ये आम्ही हे केलं की शासनाच्या नियमाप्रमाणे पहाटेची जी अजान आमची 6 वाजण्यापूर्वी होत होती
ती 6च्या पूर्वी माईकवर न हे करता फक्त तोंडानीच आतल्या आत हे करायचं, स्पीकर वगैरे वरती आजान नाही द्यायची. साईबाबांच्या शिर्डीमध्ये न्यायालयाचा आदेश पाळत आणि सन्माननीय राजसाहेबांनी जी भूमिका घेतली भोंग्याच्या संदर्भामध्ये, संभाजीनगरच्या सभेमध्ये राजसाहेबांनी सांगितलं आहे की माझा कुठल्या धर्माला विरोध नाही, हा भोंग्याचा विषय आहेत, हा धर्माच्या विरोधातला विषय नाही, हा सार्वजनिक विषय आहेत. परंतु मुस्लिम समाजाने जी साईबाबांच्या बाबतीत जी भूमिका घेतली की बा आमची अजान आम्ही बंद ठेवू आणि साईबाबांची काकड आरती चालू ठेवा, मी मुस्लिम समाजाचं त्यांनी त्यांची अजान बंद केली, न्यायालयाचा आदेश पाळला, मी त्यांचं स्वागत करतो आणि देखील आमचे मनसेचे पदाधिकारी ह्या मुस्लिम बांधवांचा सत्कार देखील करल. परंतु शिर्डीतला जो विषय आहे हा आता जर तसं बघितलं तर हा कायदा सर्वांना सारखा आहे, पण डिसिबलमध्ये जर आरती करायची जर म्हटलं तर ते शक्य नाही आहे. परंतु भोंग्यावर जर आरती करायची तर न्यायालयाचा एकीकडे आदेश आहेत, तर न्यायालयाचाही आदेश पाळला पाहिजे. अतिशय वेदनादायी आणि क्लेशदायी आहे. भक्तांना ज्यावेळेस साईबाबांची आरती ऐकू येते तर ती फक्त शिर्डीकरांसाठी नाही तर ही देशविदेशातील भक्तांसाठी आरती असते व त्या आरतीने भक्तांमध्ये नवचैतन्य, मंगलमय वातावरण या ठिकाणी निर्माण होत असतं आणि त्याच्यामुळं निश्चितच आम्हा सर्वांना या गोष्टीचं दुःख झालेलं आहे की बाबांच्या आरतीचा आवाज या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे. म्हणून माझी या शासनाला विनंती आहे की या शासनाने याच्यामध्ये या ठिकाणी पुढाकार घेऊन हे जे विश्वगुरूचं या ठिकाणी जे आपण या ठिकाणी सर्व धर्मसमभावाचं जे शिर्डी प्रतीक आहे या ठिकाणी यासाठी जे काही करता येईल ते केलं पाहिजे. साईबाबांनी सर्व धर्मसमभावाची शिकवण दिली, श्रद्धा आणि सबुरीचा महामंत्र जगाला दिला आणि कुठेतरी याच महामंत्राची गरज आजच्या या सगळ्या राजकारण्यांना आणि समाजाला असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी. एका ब्रेकची वेळ झाली आहे. बघत रहा मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एक महत्त्वाची मोठी बातमी आता आपण बघणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज कोरेगाव भीमा प्रकरणी आपली साक्ष नोंदवणार आहेत. कोरेगाव भीमा इथं घडलेल्या हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या जयंत पटेल आयोगासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साक्ष देतील. आयोगाकडून 5 आणि 6 मेला मुंबईत होणाऱ्या सुनावणीमध्ये हजर राहण्यासाठी पवारांना देण्यात आलेलं तिसरं समन्स होतं. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सध्या फोनलाईनवरनं. प्रणाली, काय नेमकी सध्याची अपडेट? शरद पवार हे सह्याद्री अतिथीगृह जिथं ही त्यांचा जो जबाब आहे तो नोंदवला जाणार आहे तिथं पोहोचले. बरोबर 10:30ला 5 मिनिटं कमी असताना म्हणजे 10:25 ते त्यांच्या निवासस्थानावरून निघालेत आणि अवघ्या 10 मिनिटांमध्ये ते इथे येऊन पोहोचलेले आहे. आणि यापूर्वी शरद पवार हे त्यांच्या बरोबर त्यांचे वकील यांच्यासह इथं पोहोचलेले आहे आणि 11 वाजता बरोबर या संपूर्ण प्रक्रियेला सुरुवात होईल जबाब नोंदवण्याच्या. आणि त्यासाठी म्हणून आयोगाचे जे सदस्य आहेत ते सुद्धा पोहोचलेले आहेत, त्यांचे वकील सुद्धा पोहोचलेले आहेत. साधारणपणे ही अशा घटना भविष्यामध्ये होऊ नये यासाठी शरद पवार यांचा अनुभव पाहता त्यांच्याकडे काही सूचना आहेत का, ते याबद्दल काही सांगू शकतील का, अशा पद्धतीच्या गोष्टी त्यांना विचारल्या जातील. आणि जे आक्षेप त्यांनी आतापर्यंत घेतलेले होते एकूण चौकशीच्या संदर्भात त्याच्याबद्दल त्यांना विचारणा केली जाऊ शकते. अशा पद्धतीची माहिती आयोगाचे जे वकील आहे त्यांनी दिलेली आहे. बिलकुल प्रणाली, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. संवाद यात्रेमध्ये जाताना हिवरी या गावातल्या शेतकऱ्यांशी आम्ही संवाद साधला. या गावातले शेतकरी तब्बल 18 तास लोड शेडिंगला तोंड देत आहेत. वीज नाही तर पिकांना पाणी केव्हा देणार असा प्रश्न ते विचारतायत. असे अनेक प्रश्न आहेत जे सुटत नाहीयेत आणि जे सुटणारही नाहीयेत अशी भावना या शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी यांनी. संवाद यात्रेच्या या सगळ्या प्रवासामध्ये पुसदच्या दिशेने जाताना मी आता हिवरीमध्ये आलेलो आहे. गेल्या 2 ते 3 दिवसापासून ज्यावेळेस मी काही लोकांशी या संवाद यात्रेच्या माध्यमातून संवाद साधतोय तेव्हा मला असं प्रकर्षाने जाणवत आहे की काही वेदना संपणारच नाही आहेत का किंवा त्या न संपणार आहेत का, आणि त्यातल्या त्यात शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दल अजूनही निश्चित असं का होत नाही. बरं, एक नाही अनेक समस्या समोर असताना त्यावरती उपाय त्वरित होताना दिसत नाही आणि अशाच काही शेतकरी.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद सध्या सुरू आहे, थेट जाऊया तिकडे. स्थळं वेगवेगळ्या पंथाची किंवा वेगवेगळ्या समाजाची असतील त्यांना सगळ्यांना तो नियम लागू होईल. आता मधी काहींनी सांगितलं की उत्तर प्रदेशमध्ये अशा प्रकारे घडलं. खरं तर ध्वनी प्रदूषण संबंधितातील कायदेशीर तरतुदी आणि शासन निर्णय हा सुप्रीम कोर्टाने 2005ला दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये लेखी परवानगी घेतल्याशिवाय लाऊडस्पीकर किंवा पब्लिक ॲड्रेस सिस्टीम प्रणाली वापरली जाणार नाही. वापरत असताना ती सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या काळातच ध्वनिक्षेपकांचा किंवा सार्वजनिक ध्वनी वितरण यंत्रणेचा वापर करण्यात येणार नाही. रात्री 10 ते सकाळी 6 आणि बाकीचे काही नियम होते. आता वेगवेगळ्या ठिकाणी ज्यावेळेस आता परवा रमजान पवित्र महिना चालू होता, त्याच्यात ईद होती 3 तारखेला, अक्षय तृतीया होती 3 तारखेला आणि त्यावेळेस पण बरीच चर्चा झाली. जेवढा मोठ्या प्रमाणावर राज्यामध्ये बंदोबस्त पोलिसांचा ठेवता येईल त्या ठिकाणी ठेवण्याचं काम सरकारने केलं, गृह विभागाने केलं. कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही ह्याबद्दलची खबरदारी देखील त्याच्यामध्ये घेतली. जे कोणी कायदा सुव्यवस्था अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील त्यांना ज्या नोटिसा द्यायला पाहिजे होत्या त्याही देण्याचं काम केलं. त्यांनाही लक्षात आणून दिलं की बाबा तुम्हाला कुणाला कायदा हातामध्ये घेता येणार नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना मी मध्ये सांगितलं की बाबा सगळ्यांना नियम सारखे राहतील, तर काहींनी मला टार्गेट करून सांगितलं की बाबा हे असं कसं बोलू शकतात. आता मी मधल्या काळामध्ये ज्यावेळेस उत्तर प्रदेशच्या बद्दल बोललं गेलं आणि म्हणून उत्तर प्रदेशच्या संदर्भातली मी काही माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये जहांगीरपुरी दिल्ली येथील जातीय दंगलीनंतर उत्तर प्रदेशमध्ये तिथल्या सरकारने स्वतः गोरखपूर येथील गोरखमठ मठावरील भोंगे उतरवले तिथल्या प्रमुखांनीच आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मस्थान मंदिराचे भोंगे हे देखील उतरवण्यात आले. आणि यानंतर तिथल्या प्रमुखांनी आवाहन केलं की मस्जिद आणि मशिदीवरून भोंगे उतरवावेत. त्याच्यामध्ये कुठला आदेश त्यांनी काढला नाही, त्यांनी आवाहन केलं आणि कायदेशीर कारवाई त्याच्यामध्ये त्यांनी काही केली नाही. परंतु काही दिवस तिथले मोठ्या प्रमाणावर भोंगे आपणहूनच मशिदीवरचे पण उतरवण्याचं काम झालं आणि मंदिरावरचं पण उतरवण्याचं काम झालेलं आहे. त्याच्यामध्ये अधिकृत दुजोरा उत्तर प्रदेशचे पोलीस विभाग देत नाही. आपण माहिती काढण्याचा प्रयत्न केला, मग वेगळ्या पद्धतीनं आपल्या डिपार्टमेंटनी ती माहिती काढलेली आहे. सांगायचं तात्पर्य मी आजही सांगेन की आपल्या राज्यामध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांची नावं घेतो, त्यांच्या विचारांनी महाराष्ट्र पुढं चाललाय सांगतो. महाराष्ट्र ह्या सगळ्या मान्यवरांनी जे काही विचार आपल्याला दिलेले आहेत त्याचं आपण सगळेजण स्मरण करत असतो. पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या इथं कुठल्याही परिस्थितीत कायदा सुव्यवस्था अडचणीत येणार नाही ह्याबद्दलची खबरदारी घेतली पाहिजे. मी तर ह्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आवाहन करतो की आपल्या राज्यामध्ये जेवढी काही धार्मिक स्थळं आहेत त्यांनी तशा प्रकारच्या परवानग्या लाऊडस्पीकरला घ्याव्यात. सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंतच त्यांना वापरायला परवानगी घेतली तर ते वापरू शकतात. त्यामध्ये काही झालं तरी आवाजाची पण मर्यादा सुप्रीम कोर्टाने ठरवून दिलेली आहे. ती मर्यादा वाढवण्याचा प्रयत्न कुणीही त्या ठिकाणी करू नये. अजूनही काही मंदिरामध्ये, काही मशिदीमध्ये परवानग्या घेणं बाकी असेल तर रीतसर त्यांनी त्या बाबतीतल्या परवानग्या घ्याव्या आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा राहण्याच्या करता कोणाच्याही दबावाला बळी न पडता
कुठल्याही भावनिक आव्हानाला बळी न पडता व्यवस्थितपणे कायदा सुव्यवस्था राहावा ह्या दृष्टिकोनातनं सर्वांनी सहकार्य करावं असं मी महाराष्ट्रातल्या जनतेला या निमित्तानं आवाहन करतो. आता आपल्याला काही प्रश्न विचारायचे? असं नाही. मी मगाशी सांगितलं की ह्या संदर्भामध्ये आपण सर्वांना आवाहन केलेलं आहे. ठराविक दिवसामध्ये सगळ्यांनी तशा पद्धतीनं परवानगी घ्यावी. आपल्याला वातावरण बिघडून द्यायचं नाही. परंतु ते आवाहन करून देखील जर काही लोकांनी परवानगी नाही घेतली तर मग मात्र तिथं कठोर भूमिका घेतली जाईल. मलाही कळतं की 1 दिवसात 2 दिवसात काही परवानग्या त्या मिळतील अशातला भाग नाही. त्याला थोडासा वेळ द्यावा लागेल, कारण हे बरेच वर्ष चालत आलेलं आहे. एक गोष्टी त्रिवार सत्य आहे की प्रत्येक ठिकाणी कायद्याप्रमाणे सगळ्या गोष्टी होतील. कायदा कोणी हातात घेण्याच्या भानगडीमध्ये पडू नये, तसं धाडस पण कोणी दाखवू नये. आणि कायदा व्यवस्थितपणे त्याचं काम करत असताना वेळोवेळी न्यायव्यवस्था जे निर्णय देतील त्या निर्णयाची अंमलबजावणी देशातल्या पण सरकारला करावी लागेल आणि वेगवेगळ्या राज्यातल्या पण सरकारला करावी लागेल. मग तुम्ही म्हणाल मग मागं का नाही केली? मागे आपण सामोपचाराने एकमेकाला कुठलाही अडथळा न होता एकमेका मदत चाललेली होती. परंतु तुम्ही बघा, हे पुढं आल्यानंतर आपली शिर्डीची काकड आरती बंद झाली. आता मी आपल्या लक्षात आणून दिलंय, उत्तर प्रदेशमध्ये देखील तिथल्या प्रमुखांनी काही भूमिका घेतली. ते स्वतः गोरखपूर परिसरातले, तिथंच त्यांनी तशा पद्धतीचा निर्णय घेतला. आता हा तो त्यांचा अधिकार आहे, ते राज्याचे प्रमुख आहेत. तशा प्रकारे आपल्या इथं रात्री उशिरा 10च्या पुढं वेगवेगळ्या प्रकारे हरिनाम सप्ताह चालू असतो. त्याच्या संदर्भामध्ये जागरण गोंधळ चालू असतो. त्याच्यामध्ये अनेक रात्रीचे कार्यक्रम ग्रामीण भागामध्ये चालू असतात. तुमच्यातलं कोणी जर ग्रामीण भागामध्ये न इथं आलेली व्यक्ती असेल तर त्यांच्याही ती लक्षात असेल. पण अशा प्रकारची आपण त्या न्यायव्यवस्थेने दिलेल्या निर्णयाचा तंतोतंत अंमलबजावणी करायचं आपण ठरवलंच तर सगळ्याच धार्मिक स्थळांच्या बाबतीमध्ये तो निर्णय घ्यावा लागणार आहे. ही गोष्ट मात्र लक्षात घेतली पाहिजे. असं नाही. आपण त्यांना सगळ्यांना वॉर्निंग दिलेली आहे. त्यांना काही काळ दिलेला आहे. त्यांनी त्या कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे त्या आवाजाची मर्यादा ठेवूनच सहकार्य केलं पाहिजे. तुमच्या लक्षात आलं असेल की या 2-3 दिवसामध्ये बहुतेक ठिकाणी आवाज कमी झालेले आहेत. मर्यादाचं पालन सगळे करायला लागलेले आहेत. परंतु हे सर्वांनाच ह्याची अंमलबजावणी करावी लागणार. सर्व धार्मिक स्थळ आहेत त्यांना. शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या माध्यमांशी संवाद साधतायत. थेट जाऊया तिकडे. पक्षाच्या स्वरूपाने संघटनात्मक बांधणी दौरा असेल, पुणे महानगरपालिका निवडणुकीचा दौरा असेल, कोणत्या पार्श्वभूमीचा दौरा? नक्कीच संघटनात्मक बांधणीसाठीच आम्ही दौरे करतो. काल ज्या प्रकारचा निकाल दिला सर्वोच्च न्यायालयाने, त्यानुसार मुंबईसह 18 महानगरपालिकांच्या निवडणुका तात्काळ घेण्याच्या त्यांच्या सूचना आहेत. आणि त्यासाठी पूर्वतयारी ही चालूच होती. पण त्याला आता वेगानं थोडंसं काही पावलं टाकावी लागतील. मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, नाशिक, ठाणे, कल्याण, डोंबिवली, संभाजीनगर या महत्त्वाच्या महानगरपालिका आहेत. शिवसेनेसाठी तर आहेत, महाविकास आघाडीसाठी सुद्धा आहेत. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांच्या बैठका, मेळावे, इतर काही कार्यक्रम जे पूर्वनियोजित आहेत ते आम्ही करतो आहोत. त्यानंतर आम्ही पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये शिवसेनेचे सगळे खासदार शिवसंपर्क अभियानासाठी निघालेले आहेत. तो एक कार्यक्रम आहे. 14 तारखेला BKCमध्ये शिवसेनेची प्रचंड सभा आहे. मेळावा नाही, सभा म्हणतो.
त्यानंतर संभाजीनगरला 8 जूनला फार महत्त्वाची अशी सभा आहे. हे सगळे पक्षाचे कार्यक्रम सुरू होतील आणि हे कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू आहे. म्हणजे कोणी कितीही भोंगे आपटले, भोंगे लावले, तरी त्याचा परिणाम आमच्या संघटनात्मक कामावर होत नाही. शिवसेना काय आहे आणि शिवसेना काय करते हे महाराष्ट्राच्या जनतेला, मराठी माणसाला, हिंदू समाजाला चांगलं माहिती आहे. त्याच्यामुळे ती विचलित होत नाही. या राज्याची जनता ती ठामपणे शिवसेनेच्या मागे उभी असते. क्या होगा पुणे दौरे में? आज शाम को हमारी सभा है हड़पसर में. वहाँ की शिवसेना का एक बहुत बड़ा हमारे कार्यालय का उद्घाटन है हड़पसर में. कल भी हमारे सभी पुणे के कार्यकर्ताओं की बैठक है. बाद में हम पुणे ग्रामीण इलाके में जाएंगे. वहाँ जुन्नर, आंबेगांव, मंचर इस एरिया में शिवसेना के कार्यकर्ताओं से मिलूंगा. तैयारी चल रही है पूरी तरह से. जो पार्टी का काम होता है रूटीन वही चल रहा है. नई बात नाही उसमें कुछ. बोला. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका शिवसेना महाविकास आघाडीसोबत लढणार आहे का? कारण की मुंबईमध्ये शिवसेनेने आतापर्यंत एक हाती शिवसेना लढताना पाहायला मिळत होती. मात्र येणाऱ्या पालिका निवडणुकांमध्ये बघा की मुंबईसह ठाणे असेल, नाशिक असेल, कल्याण डोंबिवली असतील, अशा अनेक महानगरपालिका आजही शिवसेना एक हाती जिंकू शकते. एवढी क्षमता आणि एवढी ताकद आजही शिवसेनेच्या मनगटामध्ये आहे. पण इतर अनेक महानगरपालिका ज्या आहेत त्यांचा विचार करता मग नागपूर असेल, पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, इथे शिवसेनेची ताकद, महाविकास आघाडीतल्या इतर घटक पक्षांची ताकद, खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. तर या सगळ्यांनी एकत्र मिळून जर आम्ही निवडणुका लढलो तर महाराष्ट्रातून महाविकास आघाडीला पराभूत करणं किंवा सत्तेवरून दूर करणं हे कोणाच्या बापाला शक्य नाही. हे आमच्या लक्षात आलेलं आहे. कोल्हापूरचा निकाल आपण पाहिला असेल. त्याच्यामुळे आम्ही सगळे मिळून त्याच्यावर निर्णय घेऊ. प्रमुख जे नेते आहेत त्यांच्याशी चर्चा होईल आणि निर्णय घेतले जातील. आता मुंबई, ठाण्यासारख्या ठिकाणी, नाशिकसारख्या ठिकाणी शिवसेनेची प्रचंड ताकद आहे. पण नागपूर, पुणे, बरं का, त्यानंतर पिंपरी चिंचवड इथे तुलनेमध्ये आमची ताकद कमी आहे. कुठे राष्ट्रवादी काँग्रेस आहे, कुठे काँग्रेस आहे. मग अशा दोन्ही महानगरपालिकांमध्ये मिळून आपण काय आदान प्रदान करू शकतो आणि संपूर्ण सत्ता राज्याची आपल्या हातात कशा प्रकारे ठेवू शकतो या संदर्भात सगळे प्रमुख लोक बसून निर्णय घेतील. पण एक सांगतो, महाविकास आघाडी याबाबत आमचं एकमत आहे. कोणतेही मतभेद नाहीत की एकत्र लढण्यासंदर्भात. भाजपा नेते आशिष शेलार आता एक मुंबई पालिकेतला एक घोटाळा बाहेर काढतायत. त्यांचं असं म्हणणं आहे की आजपर्यंत आमच्या 105 पोलखोल सभा झालेल्या आहेत. आज मी पुन्हा एकदा मुंबई पालिकेतल्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणार आहे. त्याने थांबावं. मुंबईचे पोलखोल विसरतील. अशा प्रकारचे पोलखोल आणि बैलाला ढोल हे नागपूर महानगरपालिका, पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतले बाहेर पडतील. नागपूर महानगरपालिकेच्या भ्रष्टाचारासंदर्भात शिवसेनेचा प्रचंड मोर्चा लवकरच निघणार आहे. आणि नागपूर महानगरपालिकेवरती आम्ही त्यांच्या भ्रष्टाचारासंदर्भातलं आरोपपत्र दाखल करणार आहोत. देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने टीका करतायत, मर्सिडीज बेबी अशी, विरोधी पक्ष नेते आहे. दुसरा काही कार्यक्रम त्यांच्याकडे नाही आहे विकासाचा. त्याच्यामुळे त्यांचं राजकीय उदरभरण हे टोमणेबाजीवर चालू आहे. मी त्यांच्या आनंदामध्ये विरजण घालू इच्छित नाही. शिवसेना आणि शिवसेनेचे मंत्री, महाविकास आघाडीचे मंत्री या राज्यामध्ये उत्तम प्रकारे काम करतात आणि त्याची दखल देशभरात घेतली जाते. पण शेवटपर्यंत राज्य सरकारने ओबीसीला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे ह्याबद्दलचा प्रयत्न केला. आता निकाल असा लागल्यामुळं ते बोलू शकतात की दुर्लक्ष केलं. पण निकाल जर योग्य पद्धतीचा लागला असता, हा निकाल कोर्टाने दिला म्हणजे योग्यच आहे, मी असं म्हणणार नाही की अयोग्य आहे, परंतु आपल्याला पाहिजे तसा आला नाही.
तो जर आपल्याला पाहिजे तसा आला असता तर हे सगळे म्हणले असते आम्ही सगळ्यांनी एकमताने ठराव केला, आम्ही पाठिंबा दिला म्हणून झालं. हे जे काही आहे हे बरोबर नाही. म्हणजे जर चांगलं झालं तर आम्ही सगळ्यांनी मिळून केलं, नाही झालं योग्य सरकारने केलं, हे बरोबर नाही. यामध्ये राजकीय पक्षाची भूमिका घेऊ शकतात की जरी जनरल जागा झाल्या तरी भाजपचं असं म्हणणं आहे की आम्ही ओबीसी उमेदवार देऊ जनरल. आपल्याला हे म्हणणं फार सोपं असतं. शेवटी निवडणुका नगरपंचायतीच्या मध्ये झाल्या, कुणी तसं केलेलं पाहिलं आपण? शेवटी निवडून येण्याची क्षमता बघतात आणि तिकीटं देतात. सांगायला फार कानाला बरं वाटतं. बघा, जिथं आरक्षण पडणार होतं तिथं ओबीसींनाच प्रतिनिधित्व त्या ठिकाणी मिळालं किंवा उमेदवारी दिली. असं अनेक राजकीय पक्ष आहेत. सगळ्यांनी ती भूमिका घेतली तर त्या भूमिकेचं स्वागत करून सगळ्यांनी तसं वागलं पाहिजे, तेही महत्त्वाचं आहे. आता ज्यावेळेस आरक्षण होतं त्यावेळेस काही काही जण वेगळ्या पद्धतीनं कुठनं तरी सर्टिफिकेट आणायचे आणि आम्ही ओबीसीमध्ये कसे मोडतो ते दाखवायचा प्रयत्न करायचे. केलं का नाही? विशेषतः मराठा समाजात, मी ज्या समाजात मधनं आलोय त्या समाजामध्ये देखील कधी ह्यांना कुणबीची माहिती नव्हती. कुणबी काही लोक आहेत, आपल्या कोकणात आहेत, आपल्या विदर्भामध्ये आहेत, मराठवाड्यातल्या काही भागात आहेत, परंतु पश्चिम महाराष्ट्रात मला कुणबी कधी पाहायला मिळाली नाही. असतील पण, मी असा दावा करणार नाही की नसतील, असेल तर कागदपत्र दाखवावीत आणि त्यांनी. पण काही काहींनी किती क्लुप्त्या करून कशी सर्टिफिकेट आणली आणि त्या निवडणुका लढवल्या आणि त्या पदावर ते निवडून आले. हा इतिहास काही दूर नाहीये आणि आपण विसरलो नाहीये. मुख्यमंत्री कुठल्या जातीच्या व्यक्तीने व्हावं हे कुणी होऊ शकतं. तृतीयपंथी पण मुख्यमंत्री होऊ शकतो किंवा कुठल्याही जाती धर्माची व्यक्ती मुख्यमंत्री होऊ शकते किंवा महिलाही मुख्यमंत्री, आपणही मुख्यमंत्री होऊ शकता. 145चं बहुमत आणा आणि राज्याचा प्रमुख व्हा. असं कुणी काही सांगेल की अमुक्याने व्हावं तमक्याने व्हावं. अरे, त्यांनी 145 आमदार त्याच्या पाठीशी उभे केले तर होईल ना तो मुख्यमंत्री, ती व्यक्ती पण कुणीही असली तरी. लाउडस्पीकर को लेकर के जिस तरीके से बवाल मच रहा है, राज ठाकरे ने निशाना साधा, उसने कहा कि हमारे कार्यकर्ताओं को गिरफ्तार किया जा रहा है. वहीं 135 ऐसे लाउडस्पीकर हैं जो बजाए गए मस्जिदों में, वो इलीगल थे, उनके ऊपर कोई कार्रवाई नहीं. मैंने शुरू में ही बताया कि जो भी बिना परमिशन लाउडस्पीकर चालू है उनके लिए कुछ हद तक हमने परमिशन लेने के लिए कहा है. सभी धार्मिक स्थलों पे जो भी लाउडस्पीकर लगाना चाहते हैं और सुबह 6 बजे से 10 बजे तक लगाना चाहते हैं, उन्होंने परमिशन लेनी चाहिए. ये सबको कानून एक जैसा है, सबको उसकी अमलबजावनी करनी चाहिए. और जो आपने बताया कि कुछ कार्यकर्ताओं के खिलाफ एफआईआर दर्ज किया है, जिन्होंने माहौल खराब करने की कोशिश की, लॉ एंड ऑर्डर इसमें कुछ सवाल खड़े किए, उनके लिए ही ये ऐसे नोटिस दी गई है. आपको नोटिस आई? नहीं आई. जो ठीक ठाक चल रहा है उसको नोटिस मिलने का सवाल ही नहीं उठता. हम बिल्कुल उसके बारे में अगर गलत तरीके से कोई उग्र आंदोलन चालू रखेगा तो उसके खिलाफ कार्रवाई होगी. औरंगाबाद पुलिस ने जो है वो वारंट केस में रजिस्टर कर दिया है, लेकिन आप कह रहे हैं कार्रवाई होगी, लेकिन अभी तक गिरफ्तारी नहीं हुई है. इससे पहले भी नॉन पेलेबल. ये सुनो ना, पुलिस डिपार्टमेंट उनके हिसाब से काम करेगा. वो किसी को ये पर्सन अलग है इसके लिए उसको अलग, दूसरे को अलग, ऐसा बिल्कुल नहीं करेगा. सबको अपने महाराष्ट्र में लॉ एंड ऑर्डर ठीक ठाक होनी चाहिए, किसी को तकलीफ नहीं होनी चाहिए. अपने अपने उसकी नौकरी हो, उसका बिजनेस हो, उसका कुछ भी काम हो, फार्मर्स हो, हर एक ने अपना अपना काम करना चाहिए.
उनको कोई भी तकलीफ नहीं होनी चाहिए। ये सब देखने का काम गवर्नमेंट का है, हमारे पुलिस डिपार्टमेंट का है, और पुलिस डिपार्टमेंट अलर्ट होकर काम कर रही है। अंतिम सवाल है सर, ओबीसी रिजर्वेशन को लेकर के जिस तरीके से सुप्रीम कोर्ट ने टिप्पणी की, उसको लेकर के क्या प्रक्रिया, सरकार किस तरीके से ओबीसी रिजर्वेशन, उसके बारे में आज हमारे चीफ मिनिस्टर उद्धव ठाकरे साहब ने 1 बजे हमारे आघाड़ी के जो लोग हैं वो सभी लोगों को, यानी मेन लोगों को वहाँ बुलाया है। उसके बारे में लॉ एंड ऑर्डर हमारे विधि और न्याय डिपार्टमेंट का क्या कहना है, फिर हमारा एडवोकेट जनरल का क्या कहना है, क्या ऑर्डर क्या की है, उसमें से आगे क्या होने वाला है, यहाँ का इलेक्शन कमीशन क्या करने वाला है, उस सभी के बारे में चर्चा हो जाएगी। आरोप लगा रहा है कि आप लोग कोताही बरत रहे हैं, इसके वजह से जो है ओबीसी आरक्षण में देरी। बिल्कुल गलत, ये आरोप गलत है। हमने पूरी कोशिश की, सब महाराष्ट्र के लोगों ने देखा, मीडिया ने देखा, उसके बारे में हमारे असेंबली जो चालू थी तब हमने अर्बन डेवलपमेंट डिपार्टमेंट और रूरल डेवलपमेंट डिपार्टमेंट का नया कानून भी बनवाया। जो कानून मध्य प्रदेश में है उसी हिसाब से हमने कानून यहाँ तैयार किया और वो उसको मंजूरी मिली। लेकिन सुप्रीम कोर्ट तो उनका वो अधिकार है, उन्होंने डिसीजन दिया है। महाराष्ट्र में जो निकाय चुनाव है, जो बीएमसी है या जो नगर पंचायत जैसे चुनाव, वो कब तक होने की संभावना है, कब तक आप? वो हमारे किसी के हाथ में नहीं है। उसके बारे में डायरेक्शन सुप्रीम कोर्ट ने हमारे इलेक्शन कमिश्नर महाराष्ट्र के उनको दिया है, अभी वो फैसला करेंगे उसके बारे में। दादा, पक्षाची आढावा बैठक काल झाली पवार साहेबांच्या उपस्थितीत. महाविकास आघाडी सरकारचे तिन्ही पक्ष पुढील निवडणुका एकत्र लढतील अशा पद्धतीचा सूर उमटत होता बैठकीत. काय तथ्य आहे, त्याची तयारी सुरू आहे? त्याच्या संदर्भामध्ये काल तिघांनी मिळून एकत्रपणे स्थानिक स्वराज्य संस्थेला सामोरं जावं अशी तिथं प्राथमिक चर्चा झाली। त्याच्याकरता आता बाळासाहेब थोरात, नाना पटोले, अशोकराव चव्हाण काँग्रेसचे नेते म्हणून त्यांच्याशी चर्चा करायची आहे। उद्धव ठाकरे साहेब, एकनाथराव शिंदे साहेब हे शिवसेनेचे प्रमुख म्हणून त्यांच्याशी चर्चा करायची आणि त्याच्यातनं अंतिम निर्णय ठरेल। परंतु मागे नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आपण हा प्रयत्न केला, काही ठिकाणी तो सक्सेस होतो, काही ठिकाणी तिथलं पॉलिटिकल परिस्थिती वेगळी असते, भौगोलिक परिस्थिती वेगळी असते आणि ती लोक तिथं निर्णय घेतात। पण निवडणुका झाल्यानंतर नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष करत असताना बऱ्याच अंशी आघाडीची लोक एकत्र येऊन त्यांनी तशा पद्धतीनं अध्यक्ष उपाध्यक्ष निवडले गेले। ह्याही निवडणुका महत्त्वाच्या आहेत आणि आम्हाला जसं कार्यकर्त्यांच्यामुळं संधी मिळाली पदावर वेगवेगळ्या काम करण्याची, तसं कार्यकर्त्यांनाही वाटतं लोकल बॉडीजमध्ये आपल्यालाही संधी मिळावी, तो प्रयत्न आम्ही करणार आहोत। तुम्हाला ॲथॉन्टिक माहिती आहे का त्यांना क्लीन चिट मिळालेली का? कुणाच्या तरी व्यंगचित्रकार म्हणून प्रसिद्धीस आले। बाळासाहेब ठाकरेंना ते व्यंगचित्राच्या माध्यमातून फटकारे मारले, त्यांना कोणत्याही भोंग्याची गरज लागली नाही, भाडोत्री। बाळासाहेब ठाकरेंची व्यंगचित्र कला पुढे जाईल असं आम्हाला वाटलं होतं, पण दुर्दैवानं भारतीय जनता पक्षानं त्या व्यंगचित्र कलेचा गळा घोटलेला आहे आणि महाराष्ट्रात वेगळं चित्रात दिसतंय। सर समोर बघा फक्त सर, सगळे अरे मला पुण्यात जायचंय। पण सर पुण्यात जाण्यापूर्वी तुम्ही जो काही व्यंगचित्राचा जो स्ट्रोक दिला आहे, आज जागतिक व्यंगचित्रकार दिन, आज जागतिक कार्टून व्यंगचित्रकला का एक दिन है। इस कला हमेशा इस विश्व में इस कला को बहुत बड़ी मान्यता मिली। जब आपका मीडिया नहीं था, सोशल मीडिया नहीं था, टीवी नहीं थे, अखबार थे, तब सिर्फ एडिटर्स और कार्टूनिस्ट दोनों की ताकत राजनीति में और समाज नीति में बहुत बढ़ती थी। बाला साहब ठाकरे एक जाने माने मशहूर विश्व के एक व्यंग्यचित्रकार थे। बाला साहब ठाकरे हमें हमेशा कहते कि मैं उनके साथ 30 साल तक काम किया हूँ,
होत नहीं। मुझे हमेशा कहते थे कि 100 संपादकीय में जो ताकत नहीं होती है वो एक कार्टून में होती है। एक कार्टून जो होता है वो बड़े बड़े हुकुमशाह को खत्म कर देती है, डराती है। बाला साहब ने यही किया, अपने कुंचला था, अपना ब्रश के स्ट्रोक से, फटकारे से बड़े बड़े स्मर खा को खत्म कर दिया बाला साहब ने, बड़े बड़े नेताओं को। उनकी भूमिका हमेशा राष्ट्र के हित में रही, भ्रष्टाचार के खिलाफ लड़ते रहे। अपने जो स्ट्रोक्स के सहारे उसने बड़े बड़े आंदोलन निर्माण किए। लेकिन आज दुर्भाग्यवश आर.के. लक्ष्मण और बाला साहब ठाकरे के जाने के बाद एक बहुत बड़ी क्षति हुई है कि इस कला में आप कोई बड़ा नाम मुझे नहीं दिखता है। कुछ है मुंद्रा जैसे लोग हैं, लेकिन वो जो ऊंचाई थी कि लोग देखते थे यार बाला साहब ठाकरे क्या कौन सा स्ट्रोक लगाने वाले हैं, आर.के. लक्ष्मण क्या करने वाले हैं, वो अब नहीं रहा है। कुछ लोगों के हाथ में वो कला थी, लेकिन भारतीय जनता पार्टी ने उनके हाथ कलम कर दिए। जी, थँक्यू सर। तर नुकतेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला आहे। पालिका निवडणुका सेना एक हाती जिंकू शकते असा दावा त्यांनी केलेला आहे। तर राज ठाकरेंनी व्यंगचित्रकला सोडून भोंग्यांचं राजकारण सुरू केल्याचा टोला देखील त्यांनी राज ठाकरेंना लगावलेला आहे।